सोलापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीने राजकारणात नवा अध्याय लिहिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने इथे दमदार पुनरागमन करत आपली ताकद सिद्ध केलेली आहे। 12 पैकी 8 जागांवर विजय मिळवत माजी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गटाने तालुक्यातील आपला ठसा उमटवलेला आहे। 4 जिल्हा परिषद गटांपैकी 3 ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली। पंचायत समितीच्या 8 गणांमध्ये 5 जागांवर विजय मिळवत पक्षाने संघटना शक्ती दाखवून दिलेली आहे। काही ठिकाणी काट्यांची टक्कर सुद्धा झालेली आहे, तर 1-2 गणांमध्ये निसटता पावही स्वीकारावा लागला। मात्र एकूणच चित्र पाहता चंदगड मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा उंचावलेला दिसतो। याच यशामागे माजी आमदार राजेश पाटील यांचे स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची एकजूट आणि मतदारांशी सातत्याने ठेवलेला संपर्क हे केवळ महत्त्वाचे घटक म्हणजे तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याने पुढील काही वर्षातच तालुक्यातील राजकारण अधिक गतिमान होण्याची चिन्ह आहेत। माजी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी हा निकाल केवळ आकड्यांचा विजय नाही तर संघटनात्मक बळकटीचा दाखला आहे। मात्र याच वेळी गटबाजी टाळणे, सर्वसमावेशक भूमिका घेणे आणि मतदारांशी सातत्याने संवाद ठेवणे ही मोठी जबाबदारी आता नेतृत्वासमोर उभी आहे। याच निकालामुळे चंदगड तालुक्यातील भविष्यातील राजकीय समीकरणावर परिणाम होणार हे स्पष्ट आहे। स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर काम करत विश्वास टिकवणे हे पुढील आव्हान असेल। एकूणच काय तर चंदगड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला हा निकाल केवळ निवडणुकीचा विजय नाही तर नव्या राष्ट्रीय ऊर्जेची सुरुवात मानली जात आहे।